नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील चौथं युनिट पाहणार आहोत. क्वेश्चन बेस्ड ऑन द नंबर्स 1 to 100. 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न. पहा, इन 1 to 100 1 ते 100 मध्ये 1 डिजिट नंबर्स किती आहेत? 1 डिजिट नंबर जर आपण पाहिलं तर 1, 2, 3 पासून ते 9 पर्यंत म्हणजे फक्त 9 डिजिट आहेत. 1 डिजिट नंबर्स, एक अंकी संख्या 1 ते 100 मध्ये किती आहेत? 9. त्यानंतर 2 डिजिट नंबर्स, 2 अंकी संख्या, या सुरुवात होतात 10 पासून ते 99 पर्यंत, या आहेत 90, 90. आणि 3 डिजिट नंबर, 3 अंकी संख्या, 1 ते 100 मध्ये फक्त 100 किंवा 100 ही एकच संख्या आहे की जी 3 डिजिट आहे. तर टोटल होणार आहेत त्या 9 + 1 10 आणि हे 90 म्हणजेच 100. 1 ते 100 संख्यांची आपण बेरीज लावलेली आहे. एक अंकी संख्या आहेत 9, 2 अंकी आहेत 90 आणि 3 अंकी आहे 1. कोणती? 100 ही एकमेव 3 अंकी संख्या आहे 1 ते 100 मध्ये. पुढे पाहूया. 1 ते 100 संख्यांमध्ये. आता हा तक्ता खूप महत्वाचा आहे. याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळा स्कॉलरशिप मध्ये तसेच इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये या संदर्भात प्रश्न विचारले जातात. पहा काय आहे ते. अंक. आता डिजिट कोणता? समजा 0 हा डिजिट आहे, ठीक आहे. 0 हा अंक आहे, तर तो 1 ते 100 लिहिताना किती वेळा येतो? हाऊ मेनी टाइम द डिजिट अकर? किती वेळा हा 0 डिजिट येणार आहे? तर तो येतो 11 टाइम किंवा 11 वेळा 0 हा अंक 1 ते 100 लिहित असताना येतो. मग 11 वेळा येतो, परंतु अंक असलेल्या संख्या किती? म्हणजे 0 अंक आहे अशा संख्या किती? या 100 मध्ये, या 100 संख्यांमध्ये 0 अंक असलेल्या संख्या किती? तर त्या आहेत 10. असं का घडलं की अंक 11 वेळा येतो आणि संख्या मात्र 10 आहेत? तर 100 मध्ये 2 वेळा 0 येतो. पहा, 100 ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस 1, 2, आपण ज्यावेळेस 0 मोजणार आहोत, काउंट करणार आहोत, तेव्हा 1, 2 असे 2 झिरोज मोजले. परंतु जेव्हा नंबर काउंट केला तर 100 हा एकच नंबर आहे, म्हणून या ठिकाणी 1 मायनस झाला. मग 11 टाइम 0 येत असला तरी सुद्धा त्याचे नंबर जे आहेत ते 10 येणार आहेत. आणि 100 मधले 10 नंबर मध्ये जर 0 आहे तर किती मध्ये नाही? तर 90 नंबर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये 0 नाही. पुढे पहा, 1 डिजिटच्या संदर्भात आपल्याला काय लिहिता येतं? 1 डिजिट येतो 1 ते 100 मध्ये 21 टाइम. 21 वेळा हा एक अंक येत असतो. आता एक अंक 21 टाइम आलाय, तर तो अंक आहे अशा संख्या किती? किंवा नंबर हॅव्हिंग डिजिट, ज्या नंबर मध्ये 1 आहे अशा संख्या येतात 20. मग किती संख्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये 1 नाही? तर ते आहेत 80. आता हे कसं आलं? या ठिकाणी सुद्धा तसंच. ज्या पद्धतीने 100 काउंट करताना आपण डबल वेळा 0 होता, परंतु आपण नंबर एकदा काउंट करतो, तसं 1 नंबर लिहित असताना 11 मध्ये 11 लिहितो आपण. त्या 11 मध्ये 2 वेळा आपण 1, 1 काउंट करणार आहोत, परंतु नंबर मात्र 11 हा एकच आहे, म्हणून या ठिकाणी 20. 1 मायनस झाला. जेवढ्या वेळा अंक येतो त्यापेक्षा 1 ने कमी संख्या. आता ही बाकी आहे 2 ते 9 या सगळ्या डिजिटच्या बाबतीत सारखाच नियम आहे. हे सर्वच्या सर्व अंक जे आहेत हे 20-20 वेळा येतात. प्रत्येक अंक येतो 20-20 वेळा. म्हणजे 2 डिजिट जर विचारला आपल्याला की 100 पर्यंत लिहित असताना 2 डिजिट किती वेळा येईल, 3 डिजिट किती वेळा येईल, 4 डिजिट किती वेळा येईल, या प्रत्येकाचं उत्तर आपण लिहिणार आहोत 20 टाइम्स, 20 वेळा येईल. आणि अंक असलेल्या संख्या किंवा नंबर हॅव्हिंग डिजिट की ज्याच्यामध्ये 2 आहे अशा संख्या किती? तर त्या येणार आहेत 19. आणि हे एकाच नाही, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या सगळ्यांचा आन्सर येणार आहे 19. म्हणून मी इथं लिहितो 19. म्हणजे प्रत्येकाच्या 19 संख्या आहेत की ज्याच्यामध्ये तो अंक असेल. मग किती मध्ये नाही?
तर 100 मधून आपल्याला हे 19 मायनस करावे लागतील, म्हणजे 81 प्रत्येकाच्या 81 नंबर्स असतील की ज्याच्यामध्ये तो डिजिट नाही. पुढे अजून एक तक्ता आहे की या दोन्ही तक्त्यांमध्ये काय फरक आहे बघा. खालचा वरचा जो तक्ता आहे तो 1 to 100 मधला आहे, 1 ते 100, आणि दुसरा जो आपण चार्ट पाहतोय आता हा चार्ट आहे 10 to 99 म्हणजे 2 डिजिट नंबर्स. याच्यातनं आपण पहिले 9 डिजिट मायनस केले आणि शेवटचा जो होता 100 तो सुद्धा यामध्ये नाही. म्हणजेच आता किती संख्या उरलेल्या आहेत तर 90. पहिले 9 गेले आणि 100 एक कट झाला. आता 90 संख्या आपल्याकडे आहेत. त्या 90 संख्यांमध्ये आता 0 किती वेळा येतो? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 म्हणजे 9 वेळा येतो. 0 occurs 9 टाइम. 10 to 99 लिहित असताना 9 टाइम. मग मागे तर आपण मागच्या तक्त्यामध्ये 11 टाइम येत होता, मग या ठिकाणी 9 कसं? तर यामध्ये काय कमी झालेलं आहे तर 100 मध्ये आपण जे 2 झिरोज लिहितो ते दोघंच्या दोघं आलेलं नाही, कारण आपण 100 नंबर यामध्ये घेतलेला नाही. 10 पासून 99 पर्यंतच पाहतोय, म्हणून या ठिकाणी आलं 9. अंक असलेल्या संख्या किती? आता टोटल संख्या आहेत 90, 10 ते 99 किंवा 2 डिजिट नंबर्स. टोटल 2 डिजिट नंबर्स आहेत 90. त्यापैकी 9 गेले तर राहिले 81 की ज्यामध्ये हा अंक आहे. अंक असलेल्या संख्या आहेत 9च. याच्यामध्ये कमी होणार नाही, कारण सर्व कोणत्याच याच्यामध्ये 00 आलेलं नाही, म्हणून कमी होण्याचं काही कारण नाही. पुन्हा एकदा बघा, डिजिट आहे 0, किती वेळा येतो? 9 टाइम येतो. आणि अंक असलेल्या संख्या किती? 9च. आणि अंक नसलेल्या संख्या किती? एकूण आहेत 90 मधून 9 गेले तर 81, म्हणजे 81 नंबर असे आहेत की ज्याच्यामध्ये 0 नाही. पुढे आता या ठिकाणी 1 ते 9 या सगळ्यांचं सेम असणार आहे. 1 पासून 2 पासून 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या सगळ्यांसाठी सेम. काय आहे तर या ठिकाणी संख्या येणार आहेत 19. प्रत्येकाच्या संख्या येणार आहेत 19. 19 संख्या. 1 किती वेळा येतो? 2 अंकी संख्या लिहिताना 1 हा अंक किती वेळा येतो? 19 वेळा येतो. असं जर विचारलं की 2 अंकी संख्या लिहिताना 5 किती वेळा येतो? 19 वेळा येतो. 7 विचारलं तरी 19 वेळा येतो. 8 विचारला, 9 विचारला तरी देखील 19 वेळा येतो. मग अंक असलेल्या संख्या किती? 1 ने लेस करायचंय, म्हणजेच काय? प्रत्येक अंक आहे अशा एकूण 18 संख्या आहेत. कुठे? 10 ते 99 मध्ये एकूण संख्या आहेत, प्रत्येक अंक आहेत अशा 18 संख्या. मग एक कमी कोणती झाली? बघा, 1च्या संदर्भात घेतलं तर 11 मध्ये आपण काउंट करतो 2 वेळा, परंतु तो नंबर एकच आहे. 2च्या संदर्भात घेतलं तर 22, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण 2 काउंट करणार 2 वेळा मोजताना, परंतु नंबर 1 काउंट करणार. म्हणून 3च्या संदर्भात 33, 4च्या संदर्भात 44, असं प्रत्येकाचा एक एक नंबर कमी होईल. म्हणून या ठिकाणी अंक असलेल्या संख्या आल्या 18. आणि मग अंक नसलेल्या संख्या किती? तर प्रत्येकाचे येणार आहेत 72, कारण टोटल आहेत 90 मधून 18 गेले तर राहिले 72. मग प्रश्न विचारले जातात 2 अंकी संख्यांमध्ये 8 हा अंक नाही अशा किती संख्या आहेत? 8 हा अंक नाही, मग अंक नाही अशा किती संख्या आहेत? 72 संख्या आहेत. कोणते कोणते? 1 पासून 9चं सेम आहे. शून्याचं विचारलं तर 2 अंकी संख्यांमध्ये 0 अंक नाही अशा किती संख्या आहेत? 81. 2 अंकी संख्यांमध्ये 0 अंक आहे अशा किती संख्या आहेत? 9. आणि 0 अंक किती वेळा येतो? 9 वेळा. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. पुढे आहे पहा, नंबर हॅव्हिंग सेम डिजिट ऑन युनिट अँड 10 प्लेस. आता ज्या संख्यांच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक आहे. खूप सोपं आहे, आपल्याला माहिती, आताच बोललो मी त्याबद्दल. नंबर्स हॅव्हिंग सेम डिजिट ऑन युनिट अँड 10 प्लेसेस.
एकक आणि दशक स्थानी सारखा अंक असलेल्या संख्या कोणत्या? तर त्या आहेत 11, 22, 33, 44, मराठीत 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. एकूण आहेत 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. एकूण जर विचारलं टोटल आहेत 9, की ज्यामध्ये युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला सेम डिजिट आहे. पुढे पाहूया इव्हन नंबर्स हॅव्हिंग. इव्हन नंबर म्हणजे काय? आता यासाठी आपल्याला एक स्वतंत्र पाठ आहे की ज्यामध्ये आपण ऑड, इव्हन, प्राईम या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे सम, विषम, मूळ, संयुक्त या सर्व संख्यांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र पाठ आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी 1-2 प्रश्न आले होते म्हणून मी मध्ये हा थोडासा भाग घेतला. इव्हन नंबर्स हॅव्हिंग 0, 2, 4, 6 or 8 इन युनिट प्लेस. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. आता इव्हन नंबर्स ओळखण्यासाठी बस फक्त काय बघावं लागेल आपल्याला? युनिट प्लेस. मग आता मी लिहितो एखादी संख्या 4, 8, 7. आता ही शेवटी काय आहे? 7. म्हणून ही संख्या इव्हन नंबर होणार नाही. कारण आपल्याला काय गरजेचं आहे? 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही चालेल, 7 चालणार नाही. मग मला आता इव्हन लिहायची आहे तर मी काय लिहिलं शेवटी? 2. आता ही झालेली आहे आपली समसंख्या किंवा इव्हन नंबर. 7, 4, 0, 8. 8 शेवटी आलाय. ही झालेली आहे आपली समसंख्या किंवा इव्हन नंबर. आता पुढे बघूया ऑड नंबर्स हॅव्हिंग 1, 3, 5, 7 or 9 इन युनिट प्लेस. विषम संख्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक, कोणताही एक, सगळेच यायला पाहिजे असं नाही, कोणताही एक जरी आला तरी आपण त्याला विषम संख्या किंवा ऑड नंबर म्हणणार आहोत. मग याचं उदाहरण 5, 6, 7. लास्टला 7 आलाय, शेवटी 7 आलाय म्हणून मी याला विषम संख्या किंवा ऑड नंबर म्हणू शकतो. 4, 0, 3 शेवटी आलेला आहे 3 म्हणून हा आहे ऑड नंबर. अशा प्रकारे आपण ऑड आणि इव्हन नंबर ओळखू शकतो. फक्त शेवटच्या अंकाकडे आपल्याला पाहावं लागेल. नेक्स्ट टोटल नंबर्स. आता आपल्याला एकूण संख्या किती असा प्रश्न विचारला जातो बऱ्याच वेळा. तर 80 ते 95 मध्ये एकूण संख्या किती? 80 ते 95 पर्यंतच्या एकूण संख्या किती? तर मग यासाठी आपण एक फॉर्म्युला लिहिलेला आहे. लास्ट नंबर मायनस फर्स्ट नंबर आणि नंतर आपल्याला प्लस करायचा आहे 1. पुन्हा एकदा लक्षात घ्या, लास्ट नंबर मायनस फर्स्ट नंबर प्लस 1. मग आता एकूण संख्या काढण्यासाठी सूत्र सांगितलं मी, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. मग या ठिकाणी शेवटची संख्या आहे 95, नंतर त्याच्यातनं मायनस करायचे आहेत 80. पहिली संख्या, शेवटची संख्या वजा पहिली संख्या आणि अधिक करायचा आहे 1. मग 95 वजा 80 15 अधिक 1 बरोबर 16. आता ह्या 16 मध्ये सुद्धा आपल्याला सहज सांगता यायला पाहिजे की सम किती आणि विषम किती. कारण निम्मा भाग हा समसंख्यांचा असतो आणि निम्मा भाग हा विषम संख्यांचा असतो जर आलेला अंक हा सम असेल तर. म्हणजे 16 आहेत म्हणजे याचे 2 भाग होऊ शकतात, 8 आणि 8. मग याच्यातले ऑड नंबर किती आहेत? तर ऑड नंबर 8 आणि इव्हन नंबर सुद्धा 8 आहेत. विषम संख्या किती याच्यामध्ये? 8 आणि समसंख्या सुद्धा याच्यामध्ये 8 आहेत. पुढे अजून एक उदाहरण पाहूया. 61 ते 81 याच्या दरम्यानच्या आपल्याला सर्व संख्या किती हे काढायचं आहे. तर मग कसं काढावं लागेल? मोठा अंक म्हणजे मोठी संख्या 81 मायनस लहान 61 आणि प्लस 1 करायला विसरायचं नाही. आता 81 मधून 61 गेले तर राहिले 20 आणि प्लस 1. आता हे झालेले आहेत 21.
मग आता या 21चे ते 2 भाग करता येणार नाही, आपल्याला 10.5 10.5 असं लिहिता येणार नाही. मग यासाठी काय करावं लागेल, तर ह्या 1 मिळवायच्या आधी जो आहे त्याचे आपण 2 भाग करून घ्यायचे, ते होतील 10 आणि 10. बरोबर. या आधी 20चे 2 भाग करून घेतले आणि नंतर हा एक जो आहे हा कोणालाही एकाला देऊन टाकू आपण. मी याला दिला तर इकडे झालेले आहेत आता 11 आणि इकडे झालेले आहेत 10. एका बाजूला 11 आहेत, एका बाजूला 10 आहेत. आता यामध्ये सम किती आणि विषम किती हे ठरवायचं आपल्याला. तर ते कशावरून ठरणार आहे व्यवस्थित बघा. या 2 उदाहरणांवरून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे की पहिला अंक कोणता, तर पहिला आहे ऑड आणि लास्ट आहे ऑड. पहिला आणि लास्ट, पहिला अंक आहे विषम, पहिली संख्या आहे विषम आणि शेवटची संख्या आहे विषम. जर सुरुवातीची विषम आहे आणि शेवट पण विषम संख्येने झालाय तर याचा अर्थ या ठिकाणी जास्त ज्या संख्या असणार आहेत त्या विषमच्या असणार आहेत, कारण पहिली पण विषम होती आणि शेवटची सुद्धा विषम. म्हणून हा जो जास्त अंक दाखवणारा आहे हा म्हणजे काय आहे, तर विषम आहे, ऑड आहे. म्हणजे 61 ते 81 मध्ये ऑड नंबर आहेत 11 आणि हे आहेत इव्हन नंबर्स. किती आहेत, सम संख्या आहेत 10. अजून एक प्रश्नाने समजून घेऊया. 20 ते 80 यामधील आधी आपण टोटल नंबर्स काढून घेऊ. टोटल नंबर्स काढण्यासाठी आपल्याला मोठी संख्या वजा लहान संख्या आणि प्लस 1 करायचा असतो. मग 80 वजा 20 बरोबर 60 आणि नंतर प्लस 1. आता मी हा नंतरचा प्लस 1 करून 61 झालाय, परंतु या 61चे आपल्याला 2 भाग सारखे करता येणार नाही, म्हणून आपण या 60चे 2 भाग करून घेतले आधी. एकाला 30 आणि एकाला 31. अशा पद्धतीने आपण या 61ची फोड केलेली आहे, 2 भाग केलेले आहेत. मग आता याच्यामध्ये पाहिलं आपण तर सुरुवात कोणी झालेली आहे, इव्हन नंबरने झालेली आहे आणि एंड सुद्धा इव्हन नंबरने झालेला आहे. सुरुवात समसंख्यांनी झालेली आहे आणि शेवट सुद्धा समसंख्यांनीच झालेले आहे. म्हणजे या ठिकाणी समसंख्या या निश्चितच जास्त असणार आहेत. म्हणून हा जो 31 आहे ही जी संख्या आहे ही आहे सम संख्या किती, तर 31 आणि ही आहे विषम संख्या किती, विषम संख्या आहे त्या ठिकाणी 30. ऑड नंबर्स आणि हे आहेत इव्हन नंबर्स. लक्षात आलं असेल. एकूण संख्या काढणं सोपं आहे. सर्वात मोठी संख्या वजा लहान संख्या करायचंय आणि त्यामध्ये 1 मिळवायला विसरायचं नाही. ह्या आल्या आपल्या एकूण संख्या. एकूण संख्या आल्यानंतर त्याच्यामध्ये सम किती आणि विषम किती किंवा ऑड किती आणि इव्हन किती, तर त्यासाठी मी सांगितलं की 2 भाग करा. 2 भाग जर होत नसतील तर त्यासाठी 1 मायनस म्हणजे या 20चे आपण आधी 2 भाग करून घेतले आणि जो हा 1 आहे कोणाला पण एकाला दिला तरी एका ठिकाणी 11 येणार आहे, एका ठिकाणी 10 येणार आहे. मग त्याच्यातला जास्तचा अंक कोण दाखवतोय, तर सुरुवात बघायची. सुरुवात आणि शेवट ज्याने झालेला आहे ते म्हणजे जास्तचा अंक आणि सुरुवात आणि शेवट ज्याने झालेलं नाही ते म्हणजे कमी. अजून पुढे बघूया. काही प्रश्न आता या अंकांच्या आधारावर आपण प्रश्न पाहूया. हाऊ मेनी नंबर्स इन ऑल फ्रॉम 1 to 100 आर द मल्टिपल्स ऑफ 14. 1 ते 100 मध्ये 14च्या पटीतील संख्या किती. आता यासाठी आपल्याला ते एकूण संख्या किती हे काढणं महत्वाचं होतं, म्हणून मी एकूण संख्या कशा काढायच्या ते सांगितलं. आता इथून या ठिकाणी 1 ते 100 विचारलंय त्यामुळं 100च संख्या आहेत. काय करायचंय, टोटल नंबर आहेत 100, त्याला या 14ने भाग द्यायचा आहे. 14च्या पटीतील संख्या विचारल्यात किंवा 14चे मल्टिपल्स विचारलेले आहेत, म्हणजे 14च्या पटीतील संख्या. थोडक्यात काय विचारलेलं आहे, 14, 28, 14 1 14, 14 2 28, 14 3 42 अशा किती संख्या आहेत हा प्रश्न आहे. मग आपल्याला त्या संख्या लिहायला भागणार नाही प्रत्येक वेळेस. जर मोठा जास्त संख्यांमध्ये विचारलं, 100 आहेत, 200 300 500 संख्यांमध्ये विचारलं, तर अशा वेळेस काय करायचं, एकूण संख्या ज्या आहेत त्याला आपण या 14ने भाग द्यायचा आहे. 14ने पूर्ण भाग जाईल असं नाही, जिथपर्यंत जाईल तेवढा. मग आता 14 1 14, 14 7 84, 14 7
98 उरले 2, बाकी काही उरली तरी चालेल, परंतु जास्तीत जास्त कुठपर्यंत भाग जातोय तर मला 7 पर्यंत भाग गेला, उरलेली बाकी सोडून द्या. म्हणजे या ठिकाणी किती आहेत तर 14च्या पटीतील संख्या किती आहेत 7 आहेत. मी 8 पर्यंत पाडा म्हणू शकत नाही, याचा अर्थ त्या ठिकाणी 8 पर्यंत त्या संख्या येत नाही म्हणून पाडा म्हणता येणार नाही. मग या 7 संख्या आहेत की ज्या 14च्या पटीत आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एकूण नंबर जे आहेत ते वरती लिहायचे आहेत, एकूण संख्या, आणि कोणत्या संख्येचे आपल्याला विभाजक शोधायचे आहेत ते खाली. भाग द्यायचा आहे, जिथपर्यंत भाग जाईल तिथपर्यंत, पूर्ण भाग जायलाच पाहिजे असं नाही. फक्त वरती जो भागाकार आपला येणार आहे क्वोशंट, तो म्हणजे आपल्या एकूण संख्या असणार आहेत की ज्या 14च्या पटीत होत्या. या ठिकाणी हाऊ मेनी नंबर्स इन 11 to 100 हॅव्हिंग 0 ऍट देअर 10 प्लेसेस. 10 प्लेस. 11 ते 100 मध्ये दशक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या किती. आता व्यवस्थित विचार करायचा आहे की 1 ते 100 मध्ये दशक स्थानी शून्य आहे अशी फक्त एकच संख्या आहे. एकक आणि दशक पहा, दशक स्थानी किंवा 10 युनिट टेन्सला 0 आहे अशी 100 मध्ये फक्त एकच संख्या आहे. आणि प्रश्न विचारलाय आपल्याला 11 पासून. आता 11 पासून विचारला असला किंवा 1 पासून विचारला असला तरी फरक पडणार नाही, म्हणून याचा आन्सर येणार आहे 1. 11 ते 100 मध्ये दशक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या किती तर फक्त 1. आणि कोणती संख्या आहे ती 100 की जिच्या दशक स्थानी 0 आहे. मी याच प्रश्नामध्ये असं विचारलं तर हाऊ मेनी नंबर्स इन 11 to 100 हॅव्हिंग 0 ऍट युनिट प्लेस. चला युनिट करून घेऊ आपण. या ठिकाणी युनिट प्लेसला 0 आहे अशा किती संख्या आहेत, किंवा एकक स्थानी 0 आहे अशा किती संख्या आहेत. पहा, आपल्या मनामध्ये लगेच विचार येतो, आपण लगेच 10 म्हणून देतो. 10, 20, 30, 40, 50. परंतु या ठिकाणी विचारताना काय विचारलेलं आहे 11 to 100, म्हणून या ठिकाणी 10 येणार नाही. म्हणून त्याचं देखील आन्सर जे आहे ते 9 असेल. 10 नाही, कारण 10 मोजायचा नाही. 11 पासून सुरुवात करतोय आपण म्हणून त्याच्यामध्ये 10 येऊ शकत नाही. अशा प्रकारचे फसवे प्रश्न देखील विचारले जातात. हाऊ मेनी 2 डिजिट ऑड नंबर इन ऑल. एकूण 2 अंकी विषम संख्या किती. आता हा प्रश्न एकूण 2 अंकी विषम संख्या किती. आता आपल्याला टोटल 2 डिजिट नंबर्स आधी माहित पाहिजे. एकूण टोटल 2 डिजिट्स नंबर 2 अंकी संख्या आहेत 90. 2 अंकी संख्या, एकूण 2 अंकी संख्या 90 आहेत. आणि त्यापैकी 2 पार्ट करायचे आहेत आपल्याला, 45 आणि 45. म्हणजे त्याच्यामध्ये येणार आहेत सम 45 आणि विषम 45. थोडक्यात आपल्याला विचारलेला प्रश्न होता 2 डिजिट ऑड नंबर्स. मग ऑड नंबर्स किती आहेत तर 45 आणि इवन नंबर सुद्धा 45 आहेत. इन हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स डज 0 अपीअर. शून्य असलेल्या एकूण 2 अंकी संख्या किती. 2 अंकी संख्यांमध्ये शून्य किती वेळा येतो असा हा प्रश्न आहे. आपण तक्त्यामध्ये पाहिलं की 0 हा अंक आहे अशा 9 नंबर्स आहेत किंवा 9 संख्या आहेत की ज्याच्यामध्ये 0 येतो. कोणत्या. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 या एकूण 9 संख्या आहेत की ज्याच्यामध्ये युनिट प्लेसला 0 येतो. याच्यामध्ये आपण 100 काउंट केला नाही कारण आपल्याला 2 डिजिट नंबर मध्ये विचारलेला आहे. 2 अंकी संख्यांमध्ये 100 येत नाही म्हणून आपण तो या ठिकाणी काउंट केलेला नाही. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर देअर विच आर मल्टिपल्स ऑफ 6. आता या ठिकाणी आपल्याला बघा सेम तसा 14चा प्रश्न होता त्या पद्धतीने 6 ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती. आधी आपल्याला 2 अंकी एकूण संख्या किती माहित आहे. एकूण संख्या किती 2 अंकी तर 90 आहेत. त्याच्यामध्ये 6 ने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या म्हणून 6चे मल्टिपल शोधायचे. त्याचा अर्थ एकूण संख्येला आपण 6 ने भाग देणार आहोत. पाहूया 6 1 6 उरले 3.
आता भाग देताना या पद्धतीने लक्षात घ्या. आता 6ने भाग देतोय तर या 6 एकच 6, 9 मधून 6 गेल्यावर उरले 3, हा 3 आणि पुढचा 0 असे आपल्याकडे आता झालेले आहेत 30. म्हणून मी 6 पंचे 30 याचा अर्थ 15 संख्या आहेत की ज्यांना पूर्ण भाग जायला पाहिजे असं काही नाही. या ठिकाणी गेला हरकत नाही, पण जर भाग गेला नाही बाकी जी उरेल ती, परंतु जो भागाकार आपला येणार आहे तो भागाकार म्हणजे आपल्याला त्या संख्या मिळणार आहेत. मग या ठिकाणी 6ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत? 15 आहेत. तुम्ही चेक करून पाहू शकता आणि लिहायचंय घरी, होमवर्कसाठी मी देणारच आहे तसं लिहायचंय ते सर्व. हाऊ मेनी नंबर्स नॉट हॅव्हिंग डिजिट 5 देअर फ्रॉम नंबर 1 to 100. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक नाही अशा किती संख्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी तुमच्यावर सोडतो, कारण तक्त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक नसलेल्या संख्या किती? आणि हा एक हाऊ मेनी टाइम्स डज 1 अकर द नंबर फ्रॉम 1 to 100 हा प्रश्न देखील तक्त्यावर आधारित आहे. तो तक्ता किंवा तो चार्ट आहे तो तुम्हाला लर्न करायचा आहे आणि त्यावर आधारित हे 2 जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. थँक्यू.